मित्रांनो, नुकतंच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली। यामध्ये 220 जागा मिळत महायुती सरकारने विजय मिळवला आहे, तर महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळवता आल्या। या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवत विजय मिळवला असून आजपर्यंत अजित पवार हे सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे आमदार होते, परंतु या निवडणुकीमध्ये त्यांचाही रेकॉर्ड मोडण्यात आला आहे। अशातच आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आलेले 10 आमदार कोणते ते पाहू। नमस्कार, मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे YouTube चॅनल। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त मतांनी निवडून आलेल्या आमदारांमध्ये 10व्या क्रमांकावरती येतात दादा भुसे। महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदाराची यादीत दादा भुसे यांचा 10वा क्रमांक लागतो, जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असून शिवसेना पक्षाच्या तिकिटावरती मालेगाव भाई विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत, जे तब्बल 1,06,706 मतांनी विजयी झाले आहेत। तर 9व्या क्रमांकावरती येतात अजित पवार। महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदाराच्या यादीत अजित पवार यांचा 9वा क्रमांक लागतो, जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे उमेदवार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या तिकिटावरती बारामती विधानसभा मतदारसंघातून त्या निवडून आले आहेत, ज्यांना एकूण 1,81,132 इतकं मतदान झालं आहे। त्यापैकी तब्बल 1,08,99 मतांनी ते विजयी झाले आहेत। 8व्या क्रमांकावरती येतात शंकर जगताप। महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदाराच्या यादीत शंकर जगताप यांचा 8वा क्रमांक लागतो, जे भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार आहेत। भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती ते चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत, ज्यांना एकूण 2,35,325 इतकं मतदान झालं आहे। त्यापैकी तब्बल 1,03,865 मतांनी ते विजयी झाले आहेत। नंबर 7 सुनील शेळके। महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदाराच्या यादीत सुनील शेळके यांचा 7वा क्रमांक लागतो, जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत। ते मावळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आले असून त्यांना 1,91,255 इतके मतदान झाले असून त्यापैकी तब्बल 1,08,565 मतांनी ते विजयी झाले आहेत। नंबर 6 प्रताप सरनाईक। महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदाराच्या यादीत प्रताप सरनाईक यांचा 6वा क्रमांक लागतो, जे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत। ते ओळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत, ज्यांना 1,84,178 मतं मिळाली होती। त्यापैकी ते तब्बल 1,08,158 मतांनी विजयी झाले आहेत। नंबर 5 चंद्रकांत पाटील। महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदाराची यादी चंद्रकांत पाटील यांचा 5वा क्रमांक लागतो, जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत। चंद्रकांत पाटील यांना एकूण 1,59,234 मतं मिळाली होती। त्यापैकी तब्बल ते 1,12,041 मतांनी विजयी झाले आहेत। 4थ्या क्रमांकावर येतात एकनाथ शिंदे। महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदाराच्या यादीत एकनाथ शिंदे यांचा 4था क्रमांक लागतो। शिवसेना पक्षाच्या तिकिटावरती कोपरी पाचपाखडे विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत, ज्यांना 1,59,060 इतके मतदान झाले आहे। त्यापैकी ते तब्बल 1,20,717 मतांनी विजयी झाले आहेत। नंबर 3 दिलीप बोरसे। महाराष्ट्रातून सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदाराच्या यादीत दिलीप बोरसे यांचा 3रा क्रमांक लागतो, जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत। भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती ते बागलन विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत, ज्यांना 1,59,681 इतके मतदान झाले होते। त्यापैकी तब्बल 1,29,297 मतांनी ते विजयी झाले आहेत। नंबर 2 धनंजय मुंडे। महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदाराची यादीत धनंजय मुंडे यांचा 2रा क्रमांक लागतो, जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावरती ते परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत। त्यांना 1,94,889 इतकं मतदान झालं होतं। त्यापैकी तब्बल 1,40,224 मतांनी ते विजयी झाले आहेत। आणि सर्वात जास्त मतांनी निवडून आलेल्या आमदाराची यादीत पहिल्या क्रमांकावर येतात शिवेंद्रराजे भोसले, जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत। भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती ते सातारा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत। त्यांना एकूण 1,76,849 इतकं मतदान झालं होतं। त्यापैकी ते तब्बल 1,42,124 मतांनी विजयी झाले आहेत। मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आमदार। यांच्यापैकी तुमचा आवडता आमदार कोणता मला कमेंट करून नक्की सांगा। त्याबरोबरच आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।